नमस्कार. अविनाश पाठक नावाच्या एका IAS अधिकाऱ्यावर कारवाई झाली. त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला म्हणून सध्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याच्या काळामध्ये त्यांच्यावर कारवाई कशी झाली हा एक वेगळा प्रश्न आहे. त्याची सगळी वेगळी कारणंही असू शकतील. परंतु आता एक गोष्ट पुढे यायला लागली. काही IAS अधिकाऱ्यांनी त्याच्यात IAS अधिकाऱ्यांमध्ये फरक कसा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्याच्यातून सध्या चर्चा सुरू झाली ती प्रमोटी IAS आणि सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा पास झालेले IAS. अर्थात तसा फरक काही मला गेल्या काही वर्षांमध्ये आढळून आलेला नाही. जेवढे हे अधिकारी प्रमोटी अधिकारी भ्रष्ट आहेत तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त हे UPSC परीक्षा झालेले अधिकारी सुद्धा भ्रष्ट आहेत. आपण फक्त पुण्याचं किंवा महाराष्ट्राचं उदाहरण बघून चालणार नाही. तर आपण संपूर्ण देशाचा जर आपण अभ्यास केला तर गेल्या 1-2-4 वर्षामध्ये भले भले ज्यांची म्हणजे ते पास झाले IAS टॉपर झाले म्हणून त्यांचे प्रचंड उदो झाला आणि नंतर ते पैसा घेताना लाच घेताना सापडले. त्यामुळे असा कुठला फरक करण्याची मला गरज वाटत नाही. मुद्दा असा आहे या सगळ्या अधिकाऱ्यांनी मिळून जे काही गेल्या काही वर्षामध्ये घडवलंय ते सगळं या देशाची या शहरांची या राज्यांची वाट लावणार आहे. त्याच्यामुळं जसं एथिक्सचं शिक्षण हे UPSCच्या अधिकाऱ्यांना दिलं जातं, अर्थात शिक्षणाने बदल होतो की नाही हा आणखी एक वेगळा मुद्दा आहे, परंतु तसंच प्रशिक्षण आपल्या प्रमोटी IASनाही दिलं पाहिजे आणि केवळ एकाच विभागातल्या IAS अधिकाऱ्यांना प्रमोशन देऊ नये तर सर्व विभागांना ती संधी मिळाली पाहिजे याच्यावरही विचार केला पाहिजे. आता मुद्दा आहे तो अविनाश पाठकांचं पुढे काय होणार. ज्या पद्धतीने कारवाई झाली ते पाहता जर खरंच शासनाची इच्छा असेल तर आणखी असे बरेच अधिकारी, कारण काही अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार हा उघड दिसतोय. म्हणजे त्यांनी तिथी शहरं अक्षरशः बुडवलेली आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड पुणे यांची नावं प्रामुख्याने घ्यावी लागतील. बीड जर ग्रामीण एरिया असूनही तिथं जर असा 75 कोटी 300 कोटीचा घोटाळा होत असेल तर या मोठ्या शहरांमध्ये ज्यांचा रेव्हेन्यू मोठा आहे त्यांच्यामध्ये काय होत असेल. आणि या अधिकाऱ्यांना शिक्षा करणं ही फार मोठी गोष्ट आहे. ते सहजासहजी म्हणजे त्यांची एक अशी कम्युनिटी झाली आणि ही कम्युनिटी IAS अधिकाऱ्यांची खूप लाडावलेली कम्युनिटी आहे. त्यांनी अगदी मुलांचं शिक्षण, मुलांच्या येण्या जाण्याचा खर्च याच्यापासून ते सगळ्यांची काही पिढ्यांची सोय पगारातच करून घेतली, पगार आणि भत्त्यामध्ये. परंतु नंतर इतर भ्रष्टाचार करून त्यांनी एखाद्या काही जे अधिकारी आहेत त्यांचं तर असं बोललं जातं की त्यांनी एखाद्या राज्याच्या अर्थव्यवस्थे एवढा पैसा या भ्रष्टाचारातून कमवलेला आहे. या सगळ्यांवर मोदी आल्यानंतर वाटलं होतं की काहीतरी कारवाई होईल, परंतु त्यानंतर भ्रष्टाचारांना संरक्षण देणं हेच एक शासनाचं प्रमुख काम राहिलं की काय असं आता वाटायला लागलं आहे. परंतु IAS अधिकारी जर सुधारले तर देश सुधारायला वेळ लागणार नाही. त्यामुळे या संपूर्ण लॉबीवर नागरिकांनी या भ्रमात राहू नयेत की ते IAS आहेत म्हणजे त्यांना काही करायचे अधिकार आहेत. आपण प्रश्न विचारू शकतो, आपण त्यांना जबाबदार धरू शकतो. मी तसे थोडेफार प्रयत्न केलेत, परंतु एकट्या माझ्याच्याने होणार नाही. सगळ्या महाराष्ट्राने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि जे अधिकारी आता सापडलेत त्यांना लॉजिकल एंडपर्यंत नेलं पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, तरच काहीतरी थोडासा फरक पडेल.